शेतातलं आयुष्य शेतातच शेवट, देहाची झाली माती, शेतातच अंकुरली स्मृती. या काव्यओळी पुरेपूर लागू होतात सुभाद्राबाई बबनराव सांबार यांना, ज्या लग्न होऊन आल्यापासून तर मरेपर्यंत ज्यांनी शेतात काबाड कष्ट केले, आपल्या घामाने शेत फुलवलं, आपल्या संस्काराने एक सुसंस्कृत असे एक कुटुंब घडवलं, ज्यांची नाळ ही मातीशी जोडली गेली होती. मृत्यूनंतरही मातीशी असणारी आणि शेतीशी असणारी नाळ तुटू नये यासाठी त्यांच्या कुटुंबाने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांची जिवंत स्मृती, ज्या शेतात त्यांनी आपलं उभं आयुष्य घालवलं, त्या शेतात त्यांची एक जिवंत स्मृती निर्माण करण्याचं काम त्यांचा मुलगा व माझे शेती क्षेत्रातील मार्गदर्शक, अत्यंत कमी शिक्षण होऊनही पंचक्रोशीत ज्यांना BSc ॲग्री नावाने ओळखले जाते असे दिलीप बाबा सांबारे व सांबारे कुटुंबाने घेतलं आहे. तर काय आहे तो आगळा वेगळा उपक्रम आणि त्यांनी त्यांची जिवंत स्मृती कशी प्रकारे उभारली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याच कुटुंबियांच्या तोंडून ऐकणार आहोत. खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार असतात आणि त्यापैकी एक महत्वाचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. अंतिम संस्कार म्हणजे माणसाच्या जीवनातला असा एक टप्पा असतो की त्या टप्प्यावरती ह्या जगात निरोप घेऊन प्रत्येक मनुष्यदेह सोडून परलोकी जात असतो. तर आज आमच्या आजीचा दशक्रिया विधी, त्याच्या अगोदर आम्ही 10 दिवसापूर्वी एक असा उपक्रम हाती घेतला की अंतिम विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो रक्षाविधी असतो, तो रक्षाविधी बहुतांशी सर्वसाधारणपणे सर्वजण ती रक्षा नदीमध्ये विसर्जित करत असतात. परंतु एक पर्यावरणपूरक असा दृष्टिकोन लक्षात घेऊन आमच्या सांबारे परिवाराने ती रक्षा नदीमध्ये न विसर्जित करता त्याच्या रूपाने आम्ही आमच्या शेतामध्ये त्या रक्षाचा वापर करून त्याच्या जागे जमिनीत टाकली आणि त्याच्यावरती एक झाड लावलं. ते झाड लावण्याचा उद्देश असा की आजीची जी आठवण आहे, एकदा रक्षा विसर्जित केल्यानंतर प्रत्यक्ष स्वरूपात अशी कुठली आठवण राहत नाही, पण झाडाच्या रूपाने आजी आमच्यामध्ये अजूनही जिवंत राहील. आणि त्या आजी जिवंत असल्याने आम्ही आमच्या मुलांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला सांगू की आम्ही आमच्या आजीचं अशा प्रकारे विसर्जन केलं आणि त्यातून एक नवीन संदेश आम्ही जगाला दिला किंवा दुसऱ्यांना दिला आणि त्याचं पण त्यांनी अनुकरण करावं. रक्षा विसर्जन न करता पर्यावरणपूरक कशा प्रकारे एक नवीन मार्ग काढून पर्यावरणाला कसं वाचवता येईल या प्रकारचा एक दृष्टिकोन त्या मागे होता. अशा प्रकारे हे झाड लावून आम्ही आमच्या आजींना तर श्रद्धांजली दिलीच, पण आम्ही इतरांनाही असं सांगू इच्छितो की तुम्ही पण असं रक्षा विसर्जन नदीत न करता, जेणेकरून नदीचं प्रदूषण रोखेल. जे काही घाण वगैरे नदी टाकतात, आज जर बघितलं तर नदीमध्ये कपडे घाण, ही आपली माता आहे. नदी म्हणजे एक माता आहे. पाणी आपल्याला पाणी देतं, पाणी म्हणजे जीवन असतं. तर ह्या प्रकारचा संदेश आम्ही देऊन झाडाच्या रूपाने आमच्या आजीला आम्ही श्रद्धांजली दिली आहे आणि तिचं एक छोटं स्वरूप, सजीव रूप आम्ही त्याला लावलं आहे की जेणेकरून आमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी ती आमच्या सोबत राहील असं मला वाटतं. मी 20 वर्ष फोटोग्राफीत आयुष्य घातलं. त्याच्यात खूप चांगले वाईट अनुभव आले. त्याच्यातला एक अनुभव असा होता, एक व्यक्ती मी बघत होतो, खूप कष्ट करायचा, अगदी शेजाऱ्या संगणित नाही काय नाही, नुसतं मुलं बाळ त्यांनी कष्ट करून 10 एकर जमीन कमवली. आणि ऐन त्याच्याच नाताला आम्ही वाटी लावायला गेलो. आता वाटी लावायचा वेळ आला आणि एक म्हातारी कोणतरी राहिली, अरे बाबाचा फोटो कुठे, बाबाचं दर्शन करू द्या. तर काय ते बाबाचा फोटो सापडा नाही, कुठे मग पाहू राहिले एका काना कोपऱ्यात कुठतरी एका गठोड्यात फोटो बांधून ठेवला होता, त्याच्यावर भलती धूळ साचेल. तो आणला, मग त्यांनी पुसला पासला, मग ते दर्शन घेतलं. मग माझ्या मनात एक आलं तेव्हा शंका, अरे ह्या माणसाने अख्खं आयुष्य मुलाबाळांसाठी घातलं आणि आज त्याची काय परिस्थिती, तिची कोणाला आठवण सुद्धा नाही. फोटो बाबाचं दर्शन आणा, दुसरीच कोणतरी म्हातारी म्हटली, तिची काय आठवण आहे. आणि सहज आमचे सासरे आमचा विषय झाला का ह्याला असं लोकांचं काहीच नाही, लोक विसरून जाते नवीन पिढीला. तर यांचे मुलं शिकलेले असल्यामुळं मी त्यांना म्हणायच्या अगोदरच त्यांच्या मनात आलं का आपण आपल्या आजीची काहीतरी आठवण जपली पाहिजे आणि पर्यावरणाचं पण संतुलन राखलं पाहिजे. शेवट मनुष्य देह हा पंचतत्वात विलीन होतो, त्यापैकी एक जमीन सगळ्यात महत्वाची. आणि त्यांनी तो जो उपक्रम केला आणि कायम लक्षात राहील, तो उपक्रम एकदम स्तुत्य होता. तिच्या बाबतीमध्ये आमची आई एकदम आसक्ती होती. माझं 4थी शिक्षण झालेलं, माझ्या मागं सदैव करे. मी कुठल्या शेतीमध्ये मी लहानपणी वयाच्या 16, 17, 18 वर्षापासून शेती करायचो, वाटाणे करायचो, सगळं करायचो, भाजीपाला करायचो, कांदा मुळा सगळं भाजीपाल्याचं केल्यानंतर आमच्या आईची आठवण अशी की भाऊ बाजारातलं लय औषध आणलेलं
भाजीपाला आणू नको, आपला आपला घरचीच कर. मला माझ्या आईची आठवण अशी, चटणी मिरची कांदा भाकर कालवण कोणतं काळा असो पिवळा असो चटचट करून मला खाऊ घातलेलं आहे. आमच्या सगळ्या कुटुंबाला नातवांना आईला सगळ्यांना जीव घातलेले आहे. आमच्या आईची आठवण अशी मिटणार नाही अशी इतकी हे झालेलं आहे. तेव्हा आईने आमचे खूप कष्ट केलेले, नको जाऊ म्हणलं तरी आमची आई शेतात जायची, बसल्या बसल्या खुरपण चालू ठेवायची. कामाच्या बाबतीत शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या आईने काम केलं. शेवटच्या क्षणापर्यंत चुलीला पचारा घातला, मूग तयार केले, पुरींना सुनाला नातांना सांगितलं उद्या पुरण घालायचंय, ते पुरण करायचंय. मग बैल घेऊन ठेवले, सगळं केलं आम्ही आमच्या आईची. शुक्रवारी संध्याकाळी 1:45ला आमच्या आईची आत्मा गेला. आमच्या आजीचा स्वभाव म्हणजे फार कष्टाळू स्वभाव, सतत कष्ट करणे. म्हणजे आजीला असा आराम आणि विश्रांती हा प्रकारच अजिबात आवडत नव्हता. आजीला सतत रानात कष्ट करणे, घरात काही ना काही काम करणे असा स्वभाव होता आजीचा. आणि आजीनी सततच म्हणजे मला जसं आठवतं तसं कायम कष्टच करत राहणे. ते एक शेतीची आवड होती. म्हणून आम्ही एक झाड पण एक आठवण म्हणून हे झाड लावलेलं आहे. का शेतीत आल्यानंतर आईची आठवण यावी. आणि झाडाकडे बघितलं तरी आजी आपली आई इथं आहे बा. एक आजीचं एक धाक आहे ना आपल्याला घरा शेजारी, इथं आल्यानंतर आई इथे आई आपल्याकडे लक्ष आहे आईचं आपल्याकडे अजून पण. म्हणून आम्ही एक संकल्पना केलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की सांबारे कुटुंबाने फक्त फोटोच्या माध्यमातूनच नव्हे तर एक जिवंत स्मृती तयार करण्याचं काम हे केलेलं आहे. तर ते जेव्हा पण शेतात जातील किंवा आपल्या मातीत जातील तर त्यांना त्यांच्या आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतात काम करीत असताना आपली आजी आपल्या पाठीमागे आहे असं त्यांना आधार होईल. तर मित्रांनो, हा आगळा वेगळा उपक्रम तुम्हाला जर आवडला असेल तर आपण आपल्या प्रियजनांच्या स्मृत्यर्थ किंवा त्यांच्या आठवणीत हा उपक्रम करू शकतोय, जेणेकरून आपल्या भूतकाळाचा म्हणजेच आपल्या जी मागील पिढी आहे त्याचा फायदा आपल्या भविष्याला म्हणजे आपल्या पुढील जी पिढी आहे त्यांना नक्कीच होईल.